पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये भुयार सापडलेला आहे। कानोपात्रा ते लक्ष्मी मंदिर परिसरामध्ये भुयार आढळलेला आहे। श्री विठ्ठल मंदिरात सापडलेलं तळघर थोड्याच वेळात उघडण्यात येणार आहे। तळघरात नेमकं काय काय आहे याकडे सगळ्या भक्तांचं लक्ष आहे। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये भुयार सापडलेला आहे। आमचे प्रतिनिधी माऊली डांगे अधिकची माहिती देत आहेत। माऊली, विठ्ठल मंदिरात तळघर थोड्याच वेळामध्ये उघडलं जाणार आहे। तळघरामध्ये नेमकं काय असू शकतंय? आम्हीच बरोबर आहे। पुरातन विभागाच्या वतीनं मंदिर समितीचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आणि आपण बघितलं तर काल रात्री हे काम सुरू असताना एक 6 ते 7 फुटाचा खड्डा आढळलेला आहे। भुयार आढळलेला आहे। त्यामध्ये आता 5 वाजता आता आपण बघितलं तर मंदिर समितीचे अध्यक्ष असतील यांच्या व पुरातत्व विभागाच्या अध्यक्षतेखाली आता त्या आतमध्ये माणसं सोडली जात आहेत आणि एकंदरीत आपण पाहिलं तर त्यामधून आता पादुका असतील किंवा मूर्ती असतील, आता ते बाहेर काय येते हे आपण पाहण्याचा औत्सुक्याचा ठरणार आहे। निश्चित। माऊली, नेमका हा मार्ग कसा आहे? हे भुयार नेमकं कुठे आहे? भुयार आता आपण बघितले तर विठ्ठलाच्या दर्शन रांगेमध्ये जे कानोपात्र आहे, कानोपात्राचे तिथं हनुमान गेट आहे, त्याच्या जवळ ते भुयार सापडलेलं आहे। आता थोड्याच वेळात ते आतमधून मूर्त्या निघतायत, पादुका निघतायत असं आता आपल्याला समजते। धन्यवाद माऊली या सगळ्या माहितीसाठी।